आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ 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 विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि विक्रम 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 वेताळ ताळ ताळ विक्रम 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 वेताळ ताळ ताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ. आणि एवढं ऐकून वेताळ पुन्हा उडाला आणि त्याच झाडाच्या फांदीवर जाऊन लटकला. विक्रमने नेहमीप्रमाणे त्याचा पाठलाग केला आणि वेताळाला पकडून खांद्यावर टाकून चालू लागला. आणि वेताळानं सुरू केली एक नवीन गोष्ट. उज्जैन नगरीत एक गरीब ब्राह्मण राहत होता, ज्याच्या मुलाचं नाव होतं गुणकर. त्याला एक अगदी वाईट सवय लागली होती. गुणकरची ती वाईट सवय होती घरून पैसे चोरणं आणि जुगार खेळणं. इमानदारीच्या धंद्यात बेईमानी करू नकोस. ये गुणकर राजा ये रे. अरे गुणकर, नुसता उभा राहून काय बघतोय? सगळेजण आपलं नशीब आजमावताय, तूही आजमावून बघ ना. काय अरे ये ना, ये लाव. मी थोडेसेच लावेन. पुरे लाव. पुरे लावलेस तर जास्त मिळतील. थोडे लावलेस तर हळूहळू सगळी रक्कम हातातून निघून जाईल. चल लाव. नाही, मी तर एवढेच लावेन. अरे हट्ट काय करतोय? जेवढे लावायचे तेवढे लावू दे. हो का नाही. ये राजा लाव. लाव लाव पूर्ण लाव. हा तू लाव. तुला किती? हे 5 पलट, हे 12, 15, हे 17, हे 18. पलटला 5. अरे 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 अरे. ऐकलत का? अहो कोणीतरी दार वाजवत आहे. मला वाटतं सावकाराची माणसं आली असावीत. आज पौर्णिमा आहे. तुम्ही त्यांना पैसे परत करायला गेला नाहीत. त्यांचीच माणसं आलीत बहुतेक. तीच असती तर काय झालं? देऊन टाकूया. मी दार उघडते. नाही नाही, तू बस, मीच उघडतो. आज पौर्णिमा आहे पंडित. लक्षात आहे का विसरलास? पौर्णिमेपर्यंत सावकाराची सगळी रक्कम परत करायचं वचन दिलं होतास. कुठे आहे रक्कम? अरे हो बाबा हो, सगळं आहे. तुम्ही काळजी का करता? तर चल ना सगळे पैसे घेऊन. सावकाराने बोलावलंय आणि सांगितलंय की आला नाही तर पकडून आणा म्हणून. तुम्ही बसा, जरा पाणी वगैरे प्या. अरे जाऊ दे पाणी पिणी. चल लवकर चल. हा हा, येतो. काय झालं? कुठे गेली ती रक्कम? इथेच ठेवली होती की. गुणकर चोरून घेऊन गेला. बहाणा बनवतोय, ढोंग करतोय. आता नवीन नाटक सुरू केलंय. म्हणतोय चोरी झाली आहे.
अरे चल मारू नका यांना. कुठं बोलतोय मारू नका हो यांना. अरे चल चल आता चल 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 नका चल करू चल नका. निघ, निघ आता, निघ. चल, निघ. काय भाऊ हे काय चाललंय यांना ओळख का नाही आहेत अरे सावकाराकडून कर्ज घेतलं होतं घेताना तर विचार करत नाहीत देताना टाळाटाळ करतात बांधा त्याला आणि त्याच्या घरच्यांना जाऊन सांगा याला सोडवायचं असेल तर सगळी रक्कम जमा करा आणि सोडून न्या याला सावकारची हे घ्या सगळे दागिने सगळे घ्या आणि यांना सोडा. सरळ बोटाने तूप नाही निघत अरे जर बायकोचेच दागिने द्यायचे होते तर एवढा वेळ कोणाचे तोंड पाहत होतास अरे बाबा जा आता जा जुगार करा बंद करायचंय कुठे जाऊ? अरे कुठे जाऊ अरे आपल्या घरी जा आणखीन कुठे जाणार हा अरे ही धर्मशाळा थोडीच आहे. चल निघ इथून खूप झालं. अरे जा, जा, चल. निघ आता चल चल. निघ चल 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 कुठेतरी जुगार खेळत असेल. किती वेळा समजावलं मारलं रागावलो सगळं केलं पण त्याच्यावर काही परिणाम नाही झाला. आणि आज सगळ्या समाजासमोर माझं नाक कापलं त्या कुळ कलंकानं. आई, गुणकर तू चल चालता हो माझ्या घरातून निघून जा आणि परत मला तुझं तोंड दाखवू नकोस. चोर दुकारी चालता हो माझ्या घरातून चालता हो चालता हो. आणि त्या रात्री गुणकरनं घर सोडलं. घरच नाही तर ते नगरही सोडलं. तो चालत राहिला. हे त्याला माहित नव्हतं की तो कुठं चाललाय. तेव्हा गुणकरनं पाहिलं की हे जग किती निष्ठुर आहे. हे त्याचं घर नव्हतं जिथं त्याला भूक लागली की आई जेवायला वाढते. इथं दया नाही माया नाही. इथं काही केल्याशिवाय काहीही मिळत नाही. हे घे. काय नाव आहे तुझं बाळा? गुणकर. तू तुझी अशी का दशा करून घेतलीस? मला भूक लागली आहे बाबा. चल चल माझ्या बरोबर चल. मला भूक लागली आहे बाबा. खूप जोराची भूक लागली आहे. बोल काय खाणार? तुम्ही तर असं विचारताय की बोल ना काय खाणार आहेस?
काही बाबा. अलख निरंजन. घे, हे खाऊन घे. बाबा, हा काय चमत्कार आहे. माझी भूक तर मिटली. सगळे प्रश्न नंतर विचार गुणेकर. जा, आत गुहेत जाऊन विश्रांती घे. हो. ही ही कोणती जागा आहे. मी कुठे आहे. तू कोण आहेस. बाबांची शक्ती. बाबांनी आज्ञा दिली होती की गुणकरला शांत झोपेची गरज आहे, त्याला काही त्रास व्हायला नको. बाबांनी सांगितलं की त्या गुहेत जाऊन आराम कर. मी त्या गुहेत गेलो आणि आणि बाबा कुठे आहेत. याच दारातून जा, बाबा सापडतील. हे सगळं काय चाललंय बाबा. आपण कोण आहात. आम्ही साधू आहोत आणि ही सगळी सिद्धी आहे. याहून जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न नको करू. बाबा, आता मी इथे आपल्या जवळ राहू इच्छितो. यासाठीच की रोज चांगलं भोजन आणि सगळी सुख मिळावीत. हो बाबा. नाही, कठीण साधनेतून मिळवलेली सिद्धी आम्ही योगी अशी व्यर्थ नाही घालवत. तरीही तुला हवं असेल तर 8 दिवस तू माझ्याकडे अतिथी म्हणून राहू शकतोस. नंतर तुला हे स्थान सोडावं लागेल. मला स्वीकार आहे बाबा. जा, महालात दासी तुझी प्रतीक्षा करते. अलख निरंजन. बाबाजी येत आहेत. अलख निरंजन. सांग गुडकर, सुखात आहेस ना. परम सुखी आहे बाबा. इंद्रलोकातही इतकी सुख नसतील. ज्या सुखांची मी कल्पनाही केली नव्हती ती सुखही. बस, आता हे सगळं समाप्त. जा, तुझ्या संसारात परत जा. परिश्रम कर, सत्य बोल, सगळ्यांची सेवा कर आणि चांगला माणूस हो. नाही बाबा, मला ती सिद्धी प्राप्त करायची आहे ज्याने ही सारी सुख एका टिचकीत प्राप्त होतील. मला गुरुमंत्र द्या बाबा. हा विचार सोडून दे गुणकर. साधना खूप कठीण आहे. तू करू नाही शकणार. मी अवश्य करेन. तुला खूप कष्ट सोसावे लागतील गुणकर. मी सगळे कष्ट सहन करेन बाबा. तर ठीक आहे. परमसिद्धीची अवस्था
दीर्घावस्थेमध्ये 2 चरणात प्राप्त होईल. पहिल्या चरणात ध्यान, मंत्रपठण, योग आणि तपस्या. तुझ्या तपस्येचं पहिलं चरण समाप्त झालं गुणकर. तू सफल झालास. आता साधनेच्या दुसऱ्या चरणाचा आरंभ होईल. साधनेच्या दुसऱ्या चरणाचा आरंभ होण्यापूर्वी जर आपली आज्ञा असेल तर घरी एक चक्कर मारून येऊ. जशी तुझी इच्छा. या वस्त्रांमध्ये या अवस्थेत घरी जाणं बरोबर नाही. जर आपण म्हणत असाल तर मी हो हो, का नाही. अलख निरंजन. मी आपल्या आई बहीण भावासाठी काही घेऊन जाऊ इच्छितो. अवश्य. हे तर चांगले विचार आहेत. अलख निरंजन. वडिलांना थोडे पैसे दिले तर किती खुश होतील. अलख निरंजन. मी आजच निघतो बाबा. लवकर परत येईन. आजकाल तुम्ही कुठे असता गुणकर दादा? टाटा तुम्ही काय काम करता? गुणकर बोल ना रे, तू गप्प का? आई, आजकाल मी एक खूप मोठी सिद्धी प्राप्त करण्यात व्यस्त आहे. खूप मोठी सिद्धी आहे. एकदा का प्राप्त झाली की मग बघ. जर सिद्धी प्राप्त झाली तर तुम्ही काय कराल? अरे मग तर टिचकी वाजवतात जे तुला हवं असेल ती गोष्ट समोर येईल. जर तुला भूक लागली तर भोजनाची थाळी येईल. जर तुला झोप आली तर सुंदर असा पलंग येईल. सिद्धीचं तात्पर्य तुला जुगार तर नाही म्हणायचं? हे सगळं, हा इतका पैसा जुगारात जिंकून तर नाही ना आणलास? बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास का नाही बसत? या परम सिद्धीला प्राप्त करण्यासाठी मी कठीण तपस्या करतोय. अशा प्रकारे गुणकरनं आपल्या परिवाराबरोबर काही दिवस सांसारिक सुखात घालवले आणि मग साधूबाबांकडे परत आला साधनेच्या दुसऱ्या चरणासाठी. बाबा, माझ्या साधनेचं दुसरं चरणही पूर्ण झालं आहे. आता मला जे हवं असेल तेच होईल. मला भूक लागली वत्सा. काही खायला देशील? आता आणतो. अलख निरंजन, अलख निरंजन.
भोजन का नाही आलं? अलख निरंजन, अरे भोजन का नाही आलं? भोजन का नाही आलं? भोजन कुठे आहे? बाबा, मला सिद्धी का नाही प्राप्त झाली? बाबा मला उत्तर द्या, मला सिद्धी प्राप्त का नाही झाली? बाबा उत्तर का नाही देत? मला सिद्धी प्राप्त का नाही झाली बाबा? एवढी गोष्ट सांगितल्यावर वेताळानं विक्रमाला प्रश्न विचारला. चल विक्रम, आता सांग, गुणकरला पूर्ण सिद्धी का नाही मिळाली? त्यानं साधनेची दोन्ही चरणं पूर्ण केली, मंत्र म्हटले, तपस्या केली, मग तो सफल का नाही झाला? लवकर सांग, नाही तर मी तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे करीन. वेताळ, गुणकरला परमसिद्धी यासाठी प्राप्त नाही झाली कारण त्यानं एक मोठी चूक केली होती. तो आपली तपस्या, आपली साधना मध्येच सोडून त्याच्या घरी गेला होता. त्यानं घरी जायला नको होतं. कोणत्याही तपस्येत सिद्धी तोपर्यंत प्राप्त होत नाही, आपण आपल्या लक्ष्यापर्यंत तोपर्यंत पोहोचू शकत नाही जोपर्यंत आपण आपलं सगळं ध्यान त्यावर केंद्रित करत नाही. कोणताही मोह, कोणतीही दुसरी इच्छा, कोणतीही लालसा मध्ये येता कामा नये. असं केल्याशिवाय परमसिद्धी प्राप्त होत नाही. छान तर्क केलास तू, चांगलं गणित केलंस. पण तुझी समस्या ही आहे की तू निर्णय घेतलास की बोलणार, आणि माझी अट ही आहे की तू बोललास की मी चाललो. तू बोललास मी चाललो. वेताळ, मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही वेताळ. विक्रम, माझा पाठलाग सोडून दे. मी तुझ्या हातात सापडणार नाही. ज्यांनी तुला माझ्या मागे धाडलं ते महामूर्ख आहेत. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, 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 विक्रम आणि वेताळ, 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 विक्रम